नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण क्लास 5 च्या मुलांसाठी प्रॉब्लेम्स ऑन मेजरमेंट हा लेसन या ठिकाणी बघत आहोत। आज लेक्चर नंबर 2 आहे आणि जर तुम्हाला लेक्चर नंबर 1 म्हणजे प्रॉब्लेम सेट 46 बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। ठीक आहे, त्याच पद्धतीने बाकीचेही म्हणजे क्लास 5 चे बाकीचेही लेसन आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत आणि तेही त्याचीही लिंक जी आहे तीही आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। ठीक आहे, तर आजच्या लेक्चर्स मध्ये आपण प्रॉब्लेम सेट 47 या ठिकाणी बघणार आहोत आणि प्रॉब्लेम सेट 47 मध्ये सगळे वर्ड प्रॉब्लेम्स असल्या कारणाने आपण बोर्डवरती एक्झाम्पल लिहिलेले नाहीत। आपण डायरेक्टली काय करणार आहे तर बुक्स मधून क्वेश्चन्स रीड करणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या बुक्स रीड करा, रेफर करा, जेणेकरून काय होईल की क्वेश्चन्स तुम्हाला छान पद्धतीने समजेल। ठीक आहे, तर बघूया पहिला क्वेश्चन। पहिल्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, फॉर हिज बर्थडे अजय गेव 20 लिटर 450 मिलीलिटर ऑफ मिल्क टू चिल्ड्रन इन अन आश्रमशाला। आश्रमशालाला त्याने किती दूध दिलेलं आहे बघा इथं। तर फर्स्ट क्वेश्चन सोडवतोय आपण। अजयचा बर्थडे आहे आणि त्यानं काय केलेलं आहे तर आश्रमशालेला 20 लिटर, लिटर अँड मिलीलिटर मध्ये कन्व्हर्जन्स आहेत, बरोबर आहे। म्हणजे इथं आले आपले 20 आणि इथं किती दिलेले 450 मिलीलिटर। हे कशाला दिलेले आहे आपण तर आश्रमशाला। ठीक आहे, 28 लिटर 800 मिलीलिटर टू द चिल्ड्रन इन अन ऑर्फेज। ऑर्फेजला किती दिलेलं आहे त्यानं 28 लिटर अँड 800 मिलीलिटर दिलेलं आहे। आता इथं कन्व्हर्जन्स वरती दिलेलं आहे आणि पुढे आपल्याला काय विचारलेलं आहे बघा, देन हाऊ मच मिल्क डीड अजय डोनेट। आणि पुढे आपल्याला असं विचारलंय की अजयनं किती लिटर दूध डोनेट केलेलं आहे। ठीक आहे, म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल तर दोघांची ऍडिशन करायला लागेल, म्हणजे दोन्ही मिळून त्याने दूध किती डोनेट केलं त्याच्या वाढदिवसाला हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे, बरोबर आहे। म्हणजेच आपण काय करूया, कालचा जो व्हिडिओ बघितला असेल तुम्ही तर त्यामध्ये बघा आपण ब्लॉक्स करून घेतले होते, जेणेकरून एक्झाम्पल सॉल्व्ह करायला काय होतं इझी जातं। आणि ज्या वेळेला ऍडिशनचं एक्झाम्पल होतं त्यावेळेला आपण काय घेतलं होतं तर साईडला कन्व्हर्जन्स करून घेतले होते। म्हणजेच काय केले होते बघा तर मिलीलिटर हा जो ब्लॉक आहे त्यात ब्लॉकची आपण ऍडिशन केली होती, म्हणजे या ठिकाणी 450 प्लस 800 म्हणजेच किती आले बघा 0 5 8 प्लस 4 12 आले, बरोबर आहे। बट इथं काय असतं आपलं 1 लिटर इज इक्वल्स टू 1000 मिलीलिटर असतं, बरोबर आहे। म्हणजे ही जी 1000 ची प्लेस आहे ती किती असणार आहे आपली लिटरचं कन्व्हर्जन्स असणार आहे, त्यामुळे येताना ह्याचं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे 1 लिटर 250 मिलीलिटर। आता मिलीलिटरचा जो ब्लॉक आहे तो आपण काय करत होतो यामध्ये राईट करत होतो, म्हणून इथे लिहिले 250, बरोबर आहे। आणि 1 लिटर जो आहे तो आपण काय करणार आहे कॅरी ओव्हरला या ठिकाणी देणार आहे, म्हणजेच या ठिकाणी आन्सर येताना इथं आले 9 आणि इथं आले 4, म्हणजेच 8 प्लस 1 9 2 प्लस 2 4, म्हणजेच काय आले बघा देअरफॉर द अजय डोनेट 49 लिटर 250 मिलीलिटर ऑफ मिल्क। ठीक आहे, म्हणजे अजयनं काय केलं तर 49 लिटर 250 मिलीलिटर दूध इतकं डोनेट केलेलं आहे। सेकंड क्वेश्चन बघतोय आपण या ठिकाणी आणि त्यात काय दिलेलं आहे हे फर्स्ट आपण रीड करून घेऊया क्वेश्चन्स। अंडर द रूरल क्लीननेस मिशन्स कॉलेज स्टुडंट्स क्लीन 1 किलोमीटर 750 मीटर ऑफ अ विलेज रोड दॅट इज 2 किलोमीटर 575 मीटर लॉंग। म्हणजे तुम्हाला असं सांगितलेलं आहे जे कॉलेजची मुलं आहेत त्यांनी 2 किलोमीटर 575 मीटर इतका रस्ता आहे, पण त्यातला 1 किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर 750 मीटर इतका रस्ता त्यांनी क्लीन केलेला आहे। आणि पुढे काय विचारले आपल्याला देन हाऊ मच रिमेन टू बी क्लीन, आणि किती रस्ता क्लीन करायचा राहिलेला आहे असं विचारलेलं आहे। हाऊ मच असं विचारलेलं म्हणजे आपल्याला काय करायचं या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन करायची आहे, बरोबर आहे। म्हणजे देताना आता कन्व्हर्जन्स मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला किलोमीटर आणि या ठिकाणी मीटर दिलेले आहे, बरोबर आहे। रस्ता किती आहे आपला 2 and 575 टोटल लेंथ।
बरोबर आहे. आता इथं परत एकदा ब्लॉक्स करून घेऊया आपण. इथं आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचे आहे आणि काल आपण डिटेलमध्ये सबस्ट्रॅक्शन कशी करायची हेही बघितलेलं आहे. अँड क्लीन रोड किती आहे, तर इथं क्लीन रोड किती केलेला आहे त्यांनी, तर 1 किलोमीटर अँड 750 इतका रोड काय केलेला आहे त्यांनी, क्लीन केलेला आहे. ठीक आहे. आता बघा आपल्याला सबस्ट्रॅक्शन करताना आपण काय करतो, तर आधी मीटरचे कन्व्हर्जन्स मधला जो ब्लॉक आहे तो कन्व्हर्जन म्हणजे कन्वर्ट करतो आणि मगच आपण सबस्ट्रॅक्ट करतो. का, तर 575 मधून 750 मायनस होतात का, तर नाही होत. का, तर 575 हा लहान नंबर आहे कशापेक्षा, तर 750 पेक्षा. म्हणजेच इथं काय लिहिणार आहे आपण, वी कॅनॉट सबस्ट्रॅक्ट 750 meter from 570 meter. ठीक आहे. therefore we convert, काय कन्वर्ट करणार आहे आपण, तर 1 किलोमीटर इज इक्वल्स टू किती असतात आपले 1000 मीटर असतात. बरोबर आहे. म्हणजे इकडचे जे 1 किलोमीटर होते ते आपण या साईडला दिले, म्हणजेच इथले 1 दिले त्यामुळे इथं 1 राहिले आणि या ठिकाणी काय झाले बघा आपले, तर 1000 प्लस 575 म्हणजेच काय झाली, तर 1575 झाली. बरोबर आहे. आणि हा नंबरचा असतो काय करतो आपण, कट करतो. आता 5 मधून 0 गेले, इथं राहिले 5. बरोबर आहे. 7 मधून 5 गेले, 2 राहिले आणि 15 मधून 7 गेले, 8 राहिले. या 1 मधून 1 गेले, 0 राहिलेले आहेत. आणि आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे, हाऊ मच रिमेन टू बी क्लीन. ठीक आहे. देअरफॉर किती झालेलं आहे, 825 मीटर रिमेन टू बी क्लीन. हे काय असणार आहे आन्सर. क्वेश्चन नंबर 3 आपण या ठिकाणी बघत आहोत. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय सांगितलेले बघूया. बाबुलगाव युज्ड 21,250 लिटर्स ऑफ ट्रीटेड वेस्ट वॉटर इन द फील्ड. फील्डसाठी जे बाबुलगाव आहे ते काय करतं, तर वेस्ट वॉटर 21,250 इतकं वॉटर इथे यूज करतं. पुढे काय सांगितलेलं आहे बघा, संवत्सर युज्ड 31,350 लिटर ऑफ अ सिमिलर वॉटर. आणि संवत्सर मध्ये पण काय केलं जातं, तर 31,350 लिटर सेम वॉटर फील्डसाठी यूज केलं जातं. पुढे आपल्याला असं विचारलेलं आहे, देन हाऊ मच ट्रीटेड वेस्ट वॉटर युज्ड इन ऑल. आता जर समजा इन ऑल असं येत असेल त्या क्वेश्चन मध्ये, तर आपल्याला त्या ठिकाणी ऍडिशनच करायची आहे. म्हणजे आता बघा क्वेश्चन नंबर 3 बघतोय आपण. यामध्ये काय सांगितलेलं आहे क्वेश्चन नंबर 3 मध्ये. आता या ठिकाणी बघा 21,250 लिटर दिलेलं आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला बघा, 21 लिटर अँड 250 मिलीलिटर इतका असतो. बरोबर आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला दुसऱ्या गावाचं काय दिलेलं होतं, 31,350 लिटर दिलं होतं. म्हणजेच 31 लिटर 350 मिलीलिटर असणार आहे. बरोबर आहे. कन्व्हर्जन्स म्हणजेच आपल्याला इन ऑल म्हणजे ऍडिशन करायची आहे. म्हणजे इथं आले लिटर, इथं आले मिलीलिटर, इथं बघा आपले 21, इथं आले 250, त्याच पद्धतीने इथं आले 31, इथं आले 350. ठीक आहे. ऍडिशन केली तर या ठिकाणी काय होणार आहे बघा आपले, आपण काय करतो, फक्त ह्या ब्लॉकची ऍडिशन करून घेतो. म्हणजे इथं आले 250 प्लस 350 म्हणजेच किती झाले 0, 10 कॅरी ओव्हर, 3 प्लस 3 किती झाले 6 झाले. म्हणजे इथं आले आपले 600 आले. बरोबर आहे. पण आता जर 1000 ची प्लेस असती तर आपण कॅरी ओव्हर केली असती, पण 1000 ची प्लेस दिलेली आहे का इथं, तर नाही दिलेली. त्यामुळे इकडचे नंबर जे आहेत ते ऍज इट इज तसेच राहणार आहेत. आणि ह्या साईडचे आपल्याला नॉर्मली ऍडिशन करायचे. म्हणजे इथं आले 2, इथं आले 5. देअरफॉर 52,600 लिटर काय सांगितलेलं आहे, वेस्ट वॉटर used in all. ठीक आहे. म्हणजे दोन्ही मिळून आपले 52,600 लिटर इतकं वॉटर यूज केलं जातं. क्वेश्चन नंबर 4 आपण बघतोय. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय सांगितलेलं आहे, क्वेश्चन रीड करून घेऊया आपण फर्स्ट. इफ हाफ अ लिटर ऑफ अ मिल्क कॉस्ट 22 रुपीज and how much will the
7 लिटर ऑफ अ कॉस्ट. आता या ठिकाणी तुम्हाला बघा हाफ लिटरची कॉस्ट दिलेली आहे. मग हाफ लिटरच्या कॉस्टवरून आपण काय करू शकतो, तर 1 लिटरची कॉस्ट काढू शकतो आणि त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, तर 7 लिटरची कॉस्ट काढू शकतो. बरोबर आहे. आता ती कशी काढायची हे आपण बघूया. आता या एक्सरसाइज म्हणजे प्रॉब्लेम सेट आहे त्यामध्ये प्रत्येक एक्झाम्पल हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळं व्हिडिओ बिलकुल पण स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून प्रत्येक एक्झाम्पल तुम्हाला छान पद्धतीनं समजेल. ठीक आहे. तर मग बघा इथं काय सांगितलं होतं आपल्याला, तर हाफ लिटर मिल्क काय सांगितलेले त्याची प्राइस आपल्याला, तर 22 रुपीज दिलेली आहे. बरोबर आहे. आता हाफ लिटर म्हणजेच काय बघा, जर आपण 2 वेळा हाफ हाफ घेतलं तर काय होतं, तर हाफ प्लस हाफ म्हणजेच काय झालं बघा, जर दोघांचे डिनॉमिनेटर सेम असतील तर डिवाइड मध्ये 2 आले आणि हे 1 प्लस 1 म्हणजेच या ठिकाणी पण 2 आले. आडवा भागाकार केला तर या ठिकाणी काय आले आपले 1 लिटर आले. बरोबर आहे. म्हणजे हाफ लिटर प्लस हाफ लिटर म्हणजे किती होतात आपले 1 लिटर होतात. पण या हाफ लिटरची प्राइस किती होती आपली 22 होती. या हाफ लिटरची प्राइस किती होती आपली 22 म्हणजे टोटल किती झाले आपले 44 रुपीज झाले. Therefore 1 लिटर ऑफ काय सांगितलेलं आहे इथं मिल्क इज कॉस्ट इज 44 रुपीज. ठीक आहे. आणि काढायची काय आपल्याला, तर 7 लिटरची कॉस्ट या ठिकाणी काढायची. ज्या वेळेला आपल्याला 1 लिटरची कॉस्ट माहिती असती आणि 7 लिटरची काढायची असती त्यावेळेला मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं असतं. ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे त्यामुळे तीही लक्षात ठेवा. त्यामुळं इथं बघा द कॉस्ट ऑफ 7 लिटर मिल्क इज काय असणार आहे, एका लिटरची कॉस्ट किती आपली, तर 44 इंटू 7. बरोबर आहे. 7 4 जा किती आले 28, 2 कॅरीला आले, 7 4 जा 28, 28 प्लस 2 म्हणजेच किती झाले आपले 30 आले रुपीज 308. बरोबर आहे. जर तुम्हाला आडवा पद्धतीने गुणाकार येत नसेल तर तुम्ही काय करू शकता, तर रफ मध्ये गुणाकार करून त्याचं उत्तर या ठिकाणी राईट करू शकता. ठीक आहे. हा होता आपला चौथा प्रश्न. क्वेश्चन नंबर 5 आपण बघतोय. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, इफ द स्पीड ऑफ अ मोटरसायकल इज 40 किलोमीटर पर हवर सांगितलेलं आहे. जे स्पीड आहे मोटरसायकलचं क्वेश्चन नंबर 5 बघतोय आपण. काय सांगितलेलं आहे बघा, पर हवर किती सांगितलेलं आहे 40 किलोमीटर इतकं सांगितलेलं आहे. बरोबर आहे. आणि पुढे आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे, देन हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन अन हवर अँड अ क्वार्टर. काय सांगितलेलं आहे, and hour and a quarter. आता hour म्हणजे काय, तर 1 तास. बरोबर आहे. म्हणजे इथं काय झालं 1 hour झालं प्लस आता क्वार्टर म्हणजे काय, तर चौथा भाग कशाचा 1 हॉवरचा चौथा भाग झाला इथं. बरोबर आहे. म्हणजे तिथं काय येणार आहे 1/4 हॉवर आली. बरोबर आहे. आता बघा जर एका तासात 40 किलोमीटर जात असेल तर इथं काय असणार आहे आपले 40 किलोमीटर म्हणजे एका हॉवर मध्ये गाडी किती जाते 40 किलोमीटर जाते म्हणजे 40 किलोमीटर जाते प्लस तर 1/4 हॉवर्स मध्ये गाडी किती जाईल, तर या ठिकाणी आपण काय करणार आहे, तर 1/4 इंटू 40 करणार आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायला लागेल, आडव्या भागाकाराची गरज लागेल. आणि तो जर तुम्हाला जमत नसेल तर गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओज आपण म्हणतो ते त्यामध्ये अपलोड केलेले आहेत आणि सेपरेटली आपण त्याची लिंक दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता 4 च्या टेबलमध्ये 40 आहे त्यामुळे यांनी डिवाइड केलं तर इथं आले आपले 10. 4 10 जा 40 म्हणजेच बघा हे 40 प्लस 10 म्हणजे टोटल किती झाले 50 किलोमीटर. म्हणजेच काय झालं अँड हॉवर अँड क्वार्टर मध्ये काय होणार आहे, तर 50 किलोमीटर एवढी गाडी काय जाणार आहे, जाणार आहे. ठीक आहे. हा होता आपला 5th वन क्वेश्चन. 6th वन क्वेश्चन आपण या ठिकाणी बघत आहोत. काय सांगितलेले बघूया. इफ अ मॅन वॉक्स ॲट अ स्पीड ऑफ 4 किलोमीटर पर हॉवर. माणूस जो आहे तो चालताना त्याचं काय आहे स्पीड किती आहे, अ मॅन कॅन वॉक काय सांगितलेलं आहे ॲट स्पीड 4 किलोमीटर पर हॉवर. म्हणजेच काय सांगितलं बघा, तर एक पर हॉवर म्हणजे एक हॉवर मध्ये 1 हॉवर मध्ये तो किती जातोय, तर 4 किलोमीटर जातोय. बरोबर आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे बघा, देन हाऊ लॉंग विल इट टेक हिम
टू वॉक 3 किलोमीटर्स. तर तो 3 किलोमीटर हे अंतर किती तासात कंप्लीट करेल, म्हणजे किती वेळ लागेल त्याला, हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. ठीक आहे. आता 4 किलोमीटर म्हणजे काय असतं, तर 4000 मीटर इतकं अंतर असतं. बरोबर आहे. आणि आपल्याला आता काय विचारलेलं आहे, तर 3 किलोमीटरचं काढायचं सांगितलेलं आहे. बघा, जर आता ह्याचे जर पार्ट केले आपण, तर बघा या ठिकाणी, तर 4 किलोमीटरला आपल्याला किती लागतो, 1 हावर लागतो. बरोबर आहे. पण 1 हावर म्हणजे किती असतात आपले, तर 60 मिनिट्स असतात. बरोबर आहे. म्हणजेच हाफ आवरला किती लागणार आहे आपल्याला, हाफ आवरला 30 मिनिट्स लागणार आहेत. बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट, जर आपल्याला इथं बघा 2 किलोमीटर, म्हणजेच बघा जर 4 किलोमीटरला 1 हावर लागतो, तर 2 किलोमीटरला काय लागणार आहे, 4 पेक्षा हाफ, म्हणजे 60 मिनिट्सच्या हाफ मिनिट्स लागतील. म्हणजे इथं किती मिनिट्स लागतील आपल्याला, 30 मिनिट्स लागतील. बरोबर आहे. त्याच पद्धतीनं 2 + 1 म्हणजे 3 होतात. आपल्याला टोटल 3 किलोमीटरचं काढायचं आहे. त्यामुळं 1 किलोमीटर साठी किती लागणार आहे बघा, तर याला 1/3 नी काय करणार आपण, डिवाइड करणार. बरोबर आहे. म्हणजेच किंवा 30च्या हाफ म्हणजे किती झाले आपले, तर 15 मिनिट्स लागणार आहेत. काय केलं बघा, या ठिकाणी 4 किलोमीटरला 60 मिनिट्स लागतात, तर 2 किलोमीटरला किती लागतील, तर 4च्या हाफ लागतील, म्हणजे 60च्या हाफ लागतील. बरोबर आहे. त्याच पद्धतीनं 2 किलोमीटरला 30 लागतात, तर 1 किलोमीटरला किती मिनिट्स लागतील, तर 30च्या हाफ मिनिट्स लागतील, म्हणजे टोटल 15 मिनिट्स लागतील. आणि या दोघांची ऍडिशन केली तर या ठिकाणी बघा 45 मिनिट्स आले. त्याच्यामुळं आपल्याला जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे बघा, तर 45 मिनिट्स काय दिलेलं आहे, it will take to walk 3 किलोमीटर. म्हणजे 3 किलोमीटर अंतर चालण्यासाठी आपल्याला किती, त्या व्यक्तीला 45 मिनिट्स इतका वेळ लागणार आहे. ठीक आहे. काय केलेलं आहे, फर्स्ट मी परत एकदा एक्सप्लेन करेन, थोडं कन्फ्युजिंग एक्झाम्पल आहे. इथं बघा आपल्याला देताना काय दिलं होतं, 1 हावर मध्ये 4 किलोमीटर इतका तो जातोय. म्हणजेच काय झालंय, तर 4 किलोमीटर मध्ये तो 1 हावर जातो. बरोबर आहे. म्हणजेच किती झाले, 60 मिनिट जातो. बरोबर आहे. तर मग 2 किलोमीटर मध्ये तो किती जाणार आहे, 30 मिनिट जाणार आहे. आणि 2च्या हाफ म्हणजे 1 किलोमीटर मध्ये तो काय होईल, 50 मिनिट्स इतका जाणार आहे. म्हणजेच काय झालं, तर टोटल त्याला 3 किलोमीटर हे अंतर क्रॉस करण्यासाठी 45 मिनिट्स इतका वेळ लागणार आहे. ठीक आहे. 7th वन एक्झाम्पल आपण बघतोय. 7th वन एक्झाम्पल मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, अ रिक्षा ट्रॅव्हल्स इन अ स्पीड ऑफ 30 किलोमीटर पर हावर, हाऊ फार विल इट ट्रॅव्हल्स इन अ 3/4 ऑफ एन हावर. हावरच्या 3/4 इतकी रिक्षा किती जाईल हे आपल्याला काढायचं आहे. आता दिलेलं काय आहे या ठिकाणी आपल्याला बघा, तर काय सांगितलेलं आहे बघा, स्पीड दिलेलं आहे. बरोबर आहे. 1 हावर मध्ये रिक्षा किती जातीये आपली, तर 30 किलोमीटर जातीये. बरोबर आहे. आता हाफ आवर म्हणजे किती झाले आपले, तर 1 हावर म्हणजे किती असतात आपले, 60 मिनिट्स असतात. बरोबर आहे. हाफ आवर म्हणजे किती झाले आपले, 30 मिनिट झाले. 30 मिनिट्स मध्ये किती जाणार आहे, तर ह्या 30 किलोमीटरच्या हाफ इतकी रिक्षा जाणार आहे. म्हणजेच किती जाणार आहे आपली, तर 15 किलोमीटर जाणार आहे. बरोबर आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला अजून काय करायला लागेल, तर क्वार्टरचं पण काढायला लागेल. मग क्वार्टर मध्ये किती जाईल, तर रिक्षा 1/4 हावर्स मध्ये, म्हणजेच किती झाले, ह्याच्या परत हाफ, म्हणजेच 50 मिनिट्स मध्ये किती जाणार आहे रिक्षा, तर ह्याच्या परत हाफ झाले, म्हणजेच 15/2 किलोमीटर. आता बघा 15/2 म्हणजे डिवाइड जर केलं तर 2 7 जा किती होतात, तर 15 होतात, आणि 2 5 जा 10. इथं बघा परत एकदा आपण रफ मध्ये करून बघूया. इथं बघा 15 दिलेलं आहे, इथं 2 7 जा 14, सबस्ट्रॅक्शन केले, इथं 1 आले, इथं पॉईंट दिला, इथं झाला 0. बरोबर आहे. म्हणजेच 2 5 जा 10, इथं आले 0. किती आलं आन्सर, 7.5 आलेलं आहे. बरोबर आहे. आता आपल्याला 3/4 काढायला सांगितलेले. 3/4 म्हणजे किती असतात बघा, 30 + 15 म्हणजे 45 मिनिट्स असतात टोटल. आणि 45 मिनिट्स म्हणजे किती झाले बघा, परत एकदा आपले हे 15 म्हणजे 15 + 7.5. आता जर डेसिमल फ्रॅक्शनचे ही ऍडिशन सबस्ट्रॅक्शन येत नसेल तर त्याचेही व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत, किंवा आपण मागचे लेसन जे शिकलो आहे त्यामध्ये हे शिकलेलं आहे. तर या ठिकाणी आपण काय करतो बघा, 15 + 7.5, इथं नंबर नाहीये त्यामुळे इथं 0 घेणार आहे आपण. इथं आले 5, इथं आले 12 आणि इथं आले 2, म्हणजेच काय आलेलं आन्सर, 22.5 किलोमीटर इतकी ती रिक्षा
जाईल. त्यामुळे इथं खाली लिहू शकताय तुम्ही इन अ काय विचारलेलं बघा, हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन अ 3/4 ऑफ एन हावर्स, म्हणजे 22.5 किलोमीटर्स ट्रॅव्हल इन अ 3/4 ऑफ एन हावर, हे आन्सर असणार आहे. 8th वन क्वेश्चन बघतोय आणि 8th मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, ड्युरिंग द क्लीननेस वीक चिल्ड्रन क्लीन द पब्लिक पार्क इन देअर टाउन. पब्लिक पार्क काय केलेले आहे त्यांनी, क्लीन केलेले आहेत. दे कलेक्टेड 3/4 किलोग्रॅम ऑफ अ प्लास्टिक बॅग्स. 3/4 किलोग्रॅम प्लास्टिक बॅग्स त्यांनी काय केलेले कलेक्ट केलेल्या आहेत. अँड 5.5 किलोग्रॅम ऑफ अ गार्बेज. देन हाऊ मच गार्बेज डिड दे कलेक्ट इन ऑल, आणि त्यांनी सगळा मिळून एकूण किती कचरा गोळा केलेला आहे हे काढायचं आहे. आता त्याआधी बघा या ठिकाणी 1 kg इज इक्वल्स टू किती असतात आपले, तर 1000 ग्रॅम असतात. बरोबर आहे. आता 3/4 म्हणजे काय, तर 1/4 म्हणजे किती असतं आपलं, तर 1/4 असतं. म्हणजे 3/4 म्हणजे काय असतं आपलं, तर 3/4 kg असतं. बरोबर आहे. म्हणजे तिथे बघा 3/4 इंटू 1000 म्हणजे 1000ला त्या नंबरने आपण मल्टिप्लाय करणार आहे. आता मल्टिप्लाय करणार आहे म्हणजेच काय करणार आहे, तर वरच्या नंबरची मल्टिप्लिकेशन असते आणि खाली जो नंबर आहे तो तसाच राहतो. बरोबर आहे. त्यामुळे इथं बघा आपण काय करणार आहे, तर 3000ला काय करणार आहे, तर 4नी डिवाइड करणार आहे. 4नी डिवाइड केलं तर या ठिकाणी बघा 4 7 जा 28, किती राहिले 2 राहिले, 0 घेतले, 4 5 जा 20, 0 आले, वरचे 0 घेतले या ठिकाणी, 4 0 जा 0, म्हणजे इथं आले आपले 750 ग्रॅम. ठीक आहे. 750 ग्रॅम इतका गार्बेज त्यांनी काय घेतलेला आहे, गोळा केलेला आहे. ठीक आहे. नंतर आता बघा त्याच्यानंतर काय झालं, तर पुढचं जे आहे ते काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर 5.5 किलोग्रॅम. 5.5 होत आहे का, 5.5 kg म्हणजे किती झाले बघा, 5.5 kg. हाफ kg म्हणजे 5 kg आणि हाफ म्हणजेच किती झाले, ह्याच्या हाफ, 1000च्या हाफ म्हणजे 500 ग्रॅम असणार आहे. बरोबर आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, तर टोटल गार्बेज काढायचं आहे. बरोबर आहे. इथं असणार आहे आपले केजी, इथं असणार आहे ग्रॅम. बरोबर आहे. केजी किती आले आपले, तर केजी मध्ये काहीच नाहीये आपला प्लास्टिक, तो किती आहे आपला 750 आहे. इथे किती आहे बघा, तर 5 आणि इथं आले 500 आणि ह्याची काय करणार आहे आपण ऍडिशन करणार आहोत. ठीक आहे. आता इथं काय नसेल तर इथं काय करू शकता, 0 लिहू शकता. फर्स्ट मी काय सांगितलंय आधी पण, तर ग्रॅमचा जो ब्रॅकेट आहे तो फर्स्ट सोडून घ्या. म्हणजे इथं बघा 750 प्लस 500 केले तर इथं बघा 0 आले, इथं 5 आले आणि इथं 12 आले. बरोबर आहे. आता हा जो 1 आहे तो काय आहे, 1000 प्लेसला आहे, त्यामुळे तो काय असणार आहे आपला किलोमीटर मध्ये असणार आहे, किलोग्रॅम मध्ये असणार आहे. म्हणून जे 250 आहे ते आपण काय करतो, या ठिकाणी राईट करतो आणि +1 इकडे कॅरीला दिला म्हणजे इथं आले आपले 6, म्हणजे जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे, 6 kg 250 ग्रॅम ऑफ अ टोटल गार्बेज. ठीक आहे. हा होता आपला 9th वन क्वेश्चन आपण या ठिकाणी बघतोय. काय दिलेलं आहे बघा, 1 शर्ट नीड्स 2 मीटर 50 सेंटीमीटर ऑफ अ क्लॉथ. हाऊ मच क्लॉथ डू वी नीड फॉर 5 शर्ट्स. मी आधी पण सांगितलं तुम्हाला, ज्या वेळेला एका वस्तूची किंवा एका कुठल्याही याची किंमत दिली असेल आणि बाकीच्याची काढायची असेल त्यावेळेला गुणाकारच करायचा असतो, म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं असतं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 9 बघतोय आपल्याला. इथं काय सांगितलेलं आहे बघा, 1 शर्ट्स काय सांगितलेलं आहे, 1 shirts need 2 मीटर 50 सेंटीमीटर क्लॉथ. ठीक आहे. आणि काढायचं काय आपल्याला, तर 5 शर्ट साठी किती कापड लागेल हे आपल्याला काढायचं आहे. त्यामुळे इथं बघा हे मीटर, इथं सेंटीमीटर, हे 250 आणि काढायचं कशाला आहे आपल्याला, तर 5 मीटर क्लॉथ साठी किती कापड लागेल हे आपल्याला काढायचं आहे. म्हणून या ठिकाणी मल्टिप्लाय बाय 5 घेतलेले आहेत. 5 0 जा 0, 5 5 जा 25 आले आणि 5 2 जा किती आले, 10 आले. बरोबर आहे. बट आता इथं बघा 1 मीटर इज इक्वल्स टू किती असतात, 100 सेंटीमीटर्स असतात आपले. बरोबर आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी जो 2 आहे तो काय असणार आहे, इथं 250 काय आलेला आहे, इथं
सेंटीमीटर आहे, तर 2 हे काय असणार आहे 2 मीटर आणि 50 सेंटीमीटर असणार आहे. त्यामुळे हा जो +2 होता तो इकडे येणार आहे, इथं 50 राहणार आहे आणि इथं आले आपले 12. म्हणजे therefore the 5 shirts needs 12 मीटर 50 सेंटीमीटर क्लॉथ. ठीक आहे, हे आहे याचा 9th आणि 10th क्वेश्चन बघतोय. काय सांगितलेलं आहे बघा. इफ अ कार ट्रॅव्हल 60 किलोमीटर इन अन हवर्स, हाऊ मच फार विल इट ट्रॅव्हल्स इन, आणि यामध्ये आपल्याला सब क्वेश्चन 4 दिलेले आहेत. आता पहिल्यांदा देताना आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. अन हवर म्हणजे 1 हवर मध्ये किती कार जाती, तर 60 किलोमीटर इतकी जाती. बरोबर आहे. म्हणजे 1 हवर म्हणजे किती झाले बघा, तर 60 मिनिट्स मध्ये 60 किलोमीटर इतकी गाडी जाती. म्हणजे 1 मिनिट मध्ये किती असणार आहे बघा. 1 मिनिटला इथं 60 आहे, इथं 60 आहे, म्हणजे किती जाणार आहे 1 किलोमीटर इतकी गाडी जाणार आहे. म्हणजे हे शॉर्टकट आणि ट्रिक म्हणा एक छोटीशी. ठीक आहे. आता पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर फर्स्ट जे एक्झाम्पल आहे त्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे, तर 2 हवर्स मध्ये किती गाडी जाईल. आता 1 हवर्स मध्ये 60 किलोमीटर जात असेल, मगाशी सांगितलं ज्यावेळेला 1चं देतात आणि बाकीचं काढायचं असतं त्यावेळेला आपण काय करतो, तर मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजे त्याचं जे आन्सर असणार आहे किती असणार आहे 120 किलोमीटर इतकी गाडी जाणार आहे 2 हवर्स मध्ये. ठीक आहे. सेकंड आहे आपलं, तर 15 मिनिट्स. आता बघा इथं आताच बघितलं आपण 60 मिनिटला 16 किलोमीटर जाती, 60 किलोमीटर जाती, तर 1 मिनिटला 1 किलोमीटर जात असेल तर 50 मिनिट्सला किती जाणार आहे आपली गाडी, तर 15 किलोमीटर इतकी जाणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपलं थर्ड वन, हाफ अँड हवर. आता हाफ अँड हवर म्हणजे किती झाले, तर 60 मिनिट्सच्या हाफ म्हणजे किती झाले आपले, तर 30 मिनिट झाले. आणि 30 मिनिट्स मध्ये गाडी परत याच्या 60च्या हाफ म्हणजे किती झाले परत 30 किलोमीटर इतकी जाणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ वन काय सांगितलेले बघा, 3.5 hours. 3.5 hour. आता 3 किलोमीटर मध्ये किती जाईल गाडी, 3 किलोमीटर मध्ये 60 म्हणजे 3 × 60 झाली. बरोबर आहे. प्लस हाफ आवर, हाफ आवर म्हणजे परत किती झाले आपले 30 मिनिट्स. 30 मिनिट्स मध्ये किती जाणार आहे गाडी, तर 30 किलोमीटर जाणार आहे. बरोबर आहे. म्हणजे त्याच्या हाफ जाणार आहे. म्हणजे किती झाले बघा इथं 6 3 जा 18 0 प्लस इथले 30 म्हणजे ऍडिशन केली इथं आले 0, 8 + 3 11 कॅरी ओव्हर 1 आले 2, 210 किलोमीटर इतकी ती गाडी काय जाणार आहे 3.5 hour मध्ये. ठीक आहे. या ठिकाणी आपला प्रॉब्लेम सेट संपलेला नाही. आज आपण क्वेश्चन नंबर 10 पर्यंतचे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. उद्याच्या लेक्चरमध्ये राहिलेले जे 11 पासून पुढचे एक्झाम्पल्स आहेत ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. ठीक आहे. धन्यवाद.